अजित पवारांच्या निधनामुळे खंडित झालेली राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया आता पुन्हा सुरू व्हायची शक्यता आहे। कारण आधी विलीनीकरणाच्या प्रश्नावर नकार घंटा वाजवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा आता सूर बदलल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीचे सुद्धा काही नेते आता एकत्र येणं हे दादांचं स्वप्न होतं असं म्हणतायत आणि विलीनीकरणाचे संकेत देऊ लागलेले आहेत। विलीनीकरणाच्या चर्चा भरपूर, राष्ट्रवादी नेत्यांचाही बदलला सूर। नेत्यांना आठवली दादांची ती इच्छा, एकत्रीकरणाच्या देऊ लागले सदिच्छा। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले सयाजी शिंदे यांचं हे विधान, महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात। दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे। मागील काही दिवसांपासून शरद पवारांच्या पक्षाचे नेते जे बोलतायत, आता तीच भाषा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडी आली आहे। खरं तर अजित पवारांच्या अकाली निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला ब्रेक लागला होता। अजित पवारांनी आधी महापालिका निवडणूक आणि आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र आणत निवडणूक लढवली। पण अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे सगळंच बदललं। अजित पवारांच्या इच्छेचा उल्लेख करत शरद पवारांसह त्यांच्या पक्षाच्या बहुतांश नेत्यांनी राष्ट्रवादी विलीनीकरणाची इच्छा दर्शवली। मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता। 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती, पण दुर्दैवानं हा अपघात झाला। आमच्यासमोर सुनील तटकरे साहेबांना फोन झाला होता का? आता झाला होता। तसं होतं म्हणूनच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत ते सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला का? असाच घेतला का? विलीनीकरण होणार म्हणूनच घेतला होता, हे तरी मान्य करा ना। ही विलीनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती। अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता, अलीकडे तर वाढलेला होता, हे सांगण्याचा उद्देश होता। पण ज्यांनी यात पुढाकार घेणं गरजेचं होतं ते राष्ट्रवादीचे नेते मात्र सुरुवातीला विलीनीकरणासाठी फार इच्छुक दिसले नाही। किंबहुना अजित पवार असं काही बोललेच नाही म्हणत त्यांनी पवारांसह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे दावे फेटाळल्याचं पाहायला मिळालं होतं। अनेक लोकांचा समोरच्या काही म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे मी मोठे साहेबांचा विषय नाही म्हणत, पण बाकी काही लोकांनी अशी चर्चा केली होती की दादा आपण का एकत्र काम करू शकत नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठली चर्चा झाली असं मला जाणवत नाही। आणि मला वाटत नाही की माझ्यासारख्यांना बाजूला करून काही दादांनी निर्णय घेतला असेल। इंडे बरोबर थांब। आता विलीनीकरणाची चर्चा का कुणी 2 दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही। विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीच्या सोबत आम्ही आहोत, एनडीच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत। हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलं आणि ते सर्वांना ज्ञात आहे आणि मी कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही। त्यामुळे एनडीमधला आमचा सहभाग हा कॉन्शियस निर्णय आमचा पक्षाचा सामुदायिकरित्या होता। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच सूत्र त्यांच्याकडे आल्यानंतर आधी नकार घंटा वाजवणाऱ्या नेत्यांचा सूरही आता बदलल्याचं पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबियांची जवळीकता प्रचंड वाढली आहे। शरद पवार सातत्याने अजित पवारांच्या कुटुंबियांसोबत उभे राहत आहेत। अजित पवारांच्या स्मारकाचा मुद्दा असो किंवा मग सांत्वन भेटींसाठी थेट सुनेत्रा पवार आणि इतर कुटुंबियांसोबत सहयोग सोसायटीत हजर राहणं असो, शरद पवार अजित पवारांच्या कुटुंबासाठी आधार बनल्याचं दिसतंय। पवारांच्या या सक्रियतेने आता राष्ट्रवादी नेतेही विलीनीकरणाबाबत काहीशी सकारात्मक भूमिका घेताना दिसतात। आमचं मत होतं की जे विलीनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती एवढा आमचा दावा आहे। आणि आता समजा सुनेत्रा वहिनी आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही अडचण येण्याची आवश्यकता नाही। हसन नसीब जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली
एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदेंनी तर त्याच्या एक पाऊल पुढे जात दोन्ही एनसीपीने एकत्र यावं हे दादांचं स्वप्न होतं असं म्हणत आपल्याच नेत्यांना आरसा दाखवलाय. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर आता अजित पवारांच्या पक्षातून देखील विलिनीकरणाची उघड चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला, की आता एकत्रच येणार आहे. एक काय त्याला फॉर्मॅलिटी राहिली आहे. असं असताना हे असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झालं. दादांचा जो उमदा डिसिजन घेण्याचा जो स्वभाव होता, तो स्वभाव यावा परत महाराष्ट्राच्या भल्यासाठी. आणि त्या दृष्टीने त्या अर्थानं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं. राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्र आता सुनेत्रा पवारांच्या हाती एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. लवकरच त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडही होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडूनही उघडपणे विलिनीकरणाची मागणी होताना सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात, हा निर्णय केवळ पक्ष पातळीवरती होतो की यात भाजपाचाही काही हस्तक्षेप दिसतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.